पाथरी नगर परिषद के खिलाफ कांग्रेस का आंदोलन। विकास निधि का हिसाब सार्वजनिक करने की मांग। पाथरी 12 अगस्त 2026 पाथरी नगर परिषद के कारभार को लेकर कांग्रेस की ओर से गंभीर सवाल उठाए गए हैं। विकास कार्यों के लिए प्राप्त और खर्च किए गए सरकारी निधि का पूरा हिसाब जनता के सामने सार्वजनिक करने की मांग को लेकर कांग्रेस ने नगर परिषद कार्यालय के सामने तंबू लगाकर श्रृंखलाबद्ध अनशन शुरू किया है। ये आंदोलन कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष और पूर्व विधायक अब्दुल्ला खान और बाबा जानी दुर्रानी के नेतृत्व में किया गया। आंदोलनकारियों का आरोप है कि नगर परिषद में विभिन्न विकास योजनाओं के लिए निधि प्राप्त हुआ है। इस निधि का वास्तविक उपयोग किस प्रकार किया गया, किन किन विकास कार्यों पर कितना पैसा खर्च हुआ और संबंधित कार्यों की स्थिति क्या है, इसका विस्तृत विवरण प्रशासन को जनता के सामने रखना चाहिए। इस मामले को लेकर पहले पर बने जिलाधिकारी कार्यालय में भी शिकायत किए जाने की बात कांग्रेस की ओर से कही गई है, लेकिन शिकायत के बाद अपेक्षित कार्रवाई नहीं होने का आरोप लगाते हुए अब नगर परिषद कार्यालय के सामने आंदोलन शुरू किया गया। आंदोलन के दौरान पाथरी के पूर्व नगर अध्यक्ष जुनैद खान दुर्रानी और युवा नेता आकिब खान दुर्रानी ने भी अपनी भूमिका स्पष्ट की और विकास निधि के इस्तेमाल को लेकर प्रशासन से जवाब मांगते हुए आंदोलन को समर्थन दिया। लेकिन इसी बीच पाथरी नगर परिषद के मुख्य अधिकारी की ओर से दिया गया एक पत्र भी सामने आया है। इस पत्र में आंदोलन वापस लेने की अपील की गई है। पत्र के अनुसार कांग्रेस की ओर से नगर परिषद अध्यक्ष और मुख्य अधिकारी द्वारा विभिन्न विकास योजनाओं के लिए प्राप्त निधि में कथित भ्रष्टाचार की जांच की मांग की गई थी। नगर परिषद प्रशासन ने अपने जवाब में कहा है कि संबंधित मुद्दों में किसी भी प्रकार का अपर या गैर प्रकार नहीं हुआ है और शासन के नियमों के अनुसार काम शुरू है। इसी आधार पर मुख्य अधिकारी ने आंदोलनकारियों से प्रस्तावित श्रृंखलाबद्ध अनशन वापस लेने और प्रशासन को सहयोग करने की अपील की है। अब सवाल यह है कि विकास निधि को लेकर लगाए जा रहे आरोपों और नगर परिषद प्रशासन के इनकार के बीच सच्चाई क्या है? जनता के सामने पूरा हिसाब और संबंधित दस्तावेज सार्वजनिक किए जाते हैं या नहीं, इस पर सभी की नजर है। दरमियान कांग्रेस पदाधिकारियों ने अपनी मांगों पर ठोस कार्रवाई होने तक आंदोलन जारी रखने का इशारा दिया है। इस आंदोलन के दौरान पाथरी के पूर्व नगर अध्यक्ष जुनैद खान दुर्रानी और युवा नेता आकिब खान दुर्रानी ने आखिर क्या कहा, सवाल में आइए उनकी जुबानी सुनते हैं। लोक पुकार न्यूज, परभणी। पाथरी नगरपालिकामध्ये वित्त आयोगचे 8,11,00,000 रुपये आज नगरपालिकेच्या खात्यातून गायब झालेले आहेत. हे पैसे गेले कुठून हे विचारण्यासाठी जेव्हा जीबीची जनरल बॉडीची मीटिंग होती त्यावेळेस आमचे नेते बाबाजानी दुरानी साहेब आणि आमचे सगळे नगरसेवक यांनी जेव्हा नगराध्यक्षाला प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काहीही याबाबत उत्तर न देता सभेतून ते पडून गेले. आणि आज शहरामध्ये स्वच्छता नाही. आज जेव्हा पाणी येतं त्या पाणी तुम्ही बघू शकत नाही असं पाणी आज या ठिकाणी येते. त्या पाणीमध्ये आज ब्लिचिंग पावडर नाही, शहरामध्ये स्वच्छता नाही. तर हे पैसे गेले कुठे? आणि पाथरी शहराच्या जनतेसाठी बाबाजानी दुर्रानी साहेब आणि आमचे सगळे नगरसेवक सज्जपणे आज ठामपणाने उभे आहेत आणि आमच्या जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. हो, जोपर्यंत आम्हाला याचे उत्तर मिळत नाही, हे पैसे गेले कुठून, हे जनतेचे पैसे, जोपर्यंत याचा हिशोब आम्हाला मिळत नाही आमचा लढा चालूच असणार आहे. साहेब, जे तुम्ही आरोप करत आहे त्याचे काही पुरावे वगैरे आहे का आपल्याकडे? सगळं आपल्याकडे पुरावे आहे. आम्ही हे तुम्ही पुरावे बघा. आता हे प्रेस नोट आहे. याच्या बाबत नगर अध्यक्षांनी का याचे उत्तर दिले नाही, आज अधिकारी सीओनी का याच्या बाबत उत्तर दिले नाही, हे कोणीच आज आलेले नाही. आणि जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये जेव्हा आमच्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केलं तेव्हा नगराध्यक्षांनी काय याचे उत्तर न देता ते पडून गेला. ते नगराध्यक्ष याचे काय अर्थ निघते? सत्ता पक्षाविरोधात तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. हो, तर जिल्हाधिकारी प्रशासनाचा म्हणजे तुम्हाला प्रतिसाद कसा लाभला? जसं भेटायचं होतं तसं लाभलेलं नाही. आतापर्यंत तीर्थक्षेत्रासाठी बजेट आलं होतं, त्याच्यामध्ये किती खर्च झाले? काहीही पैसे जे आले होते ते हिशोब द्यायला तयारच नाही. ते त्याच्यासाठी तर हे आंदोलन आहे ना आमचं, साखळी उपोषण. हुकुमशाहीच आहे ना, मग हे काय हुकुमशाहीच आहे. हो,
सध्याचे जे विधान परिषदचे आमदार आहे ते म्हणतात की मी 80-90 कोटी साईबाबा मंदिरासाठी निधी आणलेला आहे. मग ते निधी गेला कुठे? विकास आज तुम्ही शहरामध्ये जात, आज तुम्ही रस्ते बघा, आज तुम्ही रस्त्यावर कचरे बघा, आज तुम्ही पाणीची व्यवस्था बघा, स्वच्छतेची व्यवस्था बघा, काहीच व्यवस्था नाही ना हो. आज तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही रेकॉर्ड करा आणि लोकांना दाखवा खरं काय आणि खोटं काय, तुम्हाला समजून जाईल ते. आज कर्मचारी जे आहे त्यांनी संप पुकारलेला आहे आज पाणीचे. हो, कर्मचाऱ्याला 6 महिने झाले त्यांची पगार नाही ना. आज 8वा महिना चालू आहे. कर्मचाऱ्याची, नगरपालिकेची सर्व कर्मचाऱ्यांची पगार भेटली नाही. महाराष्ट्र योजनेअंतर्गत त्यांनी 500 घरकुल मंजूर केले आहेत असं बोलले आहेत. काही मंजूर झालेले नाही. त्यांनी पुरावे द्यावे, फक्त बोलायला नाही. फक्त बोलबचन करू नये, त्यांनी पुरावे द्यायला पाहिजे. साखळी उपोषण किती दिवस चालू राहणार? जेव्हापर्यंत आम्हाला आमच्या हिशोब मिळत नाही, जनतेच्या पैशाचा हिशोब मिळत नाही, आमचा लढा चालूच असणार आहे. आणि या बाबतीत आमचे नगरसेवक तुम्हाला सविस्तर सांगतील. पाथरी नगर परिषदेमध्ये 11 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला. तर हे भ्रष्टाचार झाला ते हे संगनमतांनी झालाय की फक्त अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या संगनमतांनी झालाय का? नाही, आता जे 15 वित्त आयोगाचे जे 8 कोटी 11 लाख रुपये नगरपालिकेला प्राप्त झाले होते, ते पैसे जे आहेत त्याचा उपयोग जे आहे तो शहरातील कचरा असेल, कर्मचाऱ्याचा पगार असेल, दिवाबत्ती असेल, यावर खर्च होणे अपेक्षित होते. पण आज तुम्ही शहरामध्ये पहा की जागोजागी या ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात आपल्याला. नाल्या काढण्यात आलेल्या नाहीयेत, काढण्यात आल्या नाल्या तर त्या उचलण्यात येत नाहीयेत. आणि 8-8 दिवसाला या ठिकाणी पाणी शहराला मिळत आहे. माननीय बाबाजानी दुराणी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी ढालेगाव या ठिकाणी बंधारा निर्माण झाला आणि आज मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आहे. आपल्याला केवळ पाणी सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी देता येत नाही. याचं कारण काय? आज शासनाकडून एवढे पैसे निधी प्राप्त झालेला असताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करता येत नाही, असं या ठिकाणी आमचा आरोप आहे. वेगवेगळ्या माध्यमातून नगरपालिकेला विविध पैसे या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. साईबाबा तीर्थक्षेत्राच्या याच्यामध्ये 50 कोटी रुपये या ठिकाणी नगरपालिकेला प्राप्त झालेले आहेत. रस्ता अनुदानामध्ये 58 लक्ष रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मुद्रांक शुल्कामध्ये 16 लक्ष रुपये झालेले आहेत. आणि घरपट्टी आहे, नळपट्टी आहे, त्यानंतर आठवडी बाजाराचे पैसे आहेत. शहरामध्ये जेवढे फंक्शन हॉल आहेत आपण त्याचं ऑक्शन केलेलं नाही त्या फंक्शन हॉलमध्ये. आणि हे जे उत्पन्न नगरपालिकेला होत आहे हे पैसे नेमके जात आहेत कुठे, आम्ही त्याचा हिशोब त्यांना मागितलेला आहे आणि त्यांनी तो आम्हाला हिशोब द्यायला पाहिजे. महाराष्ट्र योजनेअंतर्गत आमदार साहेब म्हणतायत मी 500 घरांना मंजुरी आणली, बरोबर आहे का? नाही, आता प्रत्येक नागरिकाला घर ही जी शासनाची योजना आहे, आता ज्यांनी कोणी फॉर्म भरले असतील त्यांना ते घर मिळणारच आहे. त्यांनी काही त्याच्यात प्रयत्न केले असतील, ते आम्ही म्हणत नाहीत की नाही केले असतील, काही आमचं काही हे नाही. जे साहेबांच्या काळामध्ये जे पाथरीचा विकास झाला, त्या गेल्या 1-1.5 वर्षामध्ये पाथरीचा विकास झाला नाही, त्याबद्दल काय मत आहे? तुम्ही आता बघू शकतात ना की बाबाजानी साहेब आणि जुनेद भाईच्या माध्यमातून या शहरामध्ये त्यांनी किती घरकुल या ठिकाणी आणले. आपण जवळपास 2,500-3,000च्या जवळपास या ठिकाणी त्यावेळेस आपण घरकुल आणले. 3800 घरकुल त्यावेळेस आपण आणले. त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच होते. तर जुनेद भाईंचा आपल्या नगरपालिकेचा त्या ठिकाणी सत्कार झालेला आहे, त्यांनी ट्रॉफी दिलेली आहे आपल्याला. बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये स्थानिक विधान परिषदेचे आमदार सलाईन वगैरे लावून जातात, प्रत्येक वेळेला सलाईन असते त्यांच्या हाताला, तब्येत बरोबर नसते. नाही, आता ते काय आपण खाजगी काही बोलू शकत नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये. बऱ्याच वेळा ते असूही शकतंय, आता त्याचं काय सांगता येत नाही. उपोषणाचा पहिला दिवस
आणि आजपर्यंत जेवढा निधी आलाय हे विचारण्यासाठी आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये माहिती विचारल्याच्यानंतर मिटिंगला येतच नाही. आता मिटिंग लावता 10 आणि कर्मचारी होत होते की प्रवेश नाही त्याच्यानंतर 5 कोटी 11 लाख रुपये पाण्यासाठी शहरात दिवाबत आणि काय आपल्या शहरामध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी हे पैसे वापरायचे. पण जे ना कर्मचाऱ्याची पगार ऑर्डर आणलं ना लोकांना पाण्याची व्यवस्था आहे 10-12 दिवस जर शहराच्या तुमची लाईट कट होती शहराच्या टाकीची लाईट कट होती बरोबर तर शहराचा काय विकास होईल काय करतो 10 दिवस आज पावसाळ्यामध्ये 10 दिवस पाणी भेटत नाही. याचं कारण काय आहे की यांच्याकडे नियोजन नाही. आलेले सर्व पैसे यांनी खाल्ले घ्यायचं यांच्याकडे एकही रुपया नाही राहिला. त्या दिवसापासून जीबीची मिटिंग झाली त्या दिवसापासून तुम्ही अधिकारी समोर यायला तयार नाही कोणी काही माहिती द्यायला तयार नाही आणि काही माहिती मागितली की हे लोक पळून जातात. माहिती देण्याची यांच्यामध्ये क्षमताच नाही आहे माहिती देऊ शकत नाही. आता जवळपास 5 महिने झाले वॉटर सप्लायच्या कर्मचाऱ्याची पगार तर ती पगार ती त्यांना काय देतात ते 8,000 रुपये महिना देतात. तेव्हा ती 2025 शासनाचा GR आहे 2025चा ती कमीत कमी वेतन यांना 18,000 रुपये असलं पाहिजे. 18,000 रुपये तर ते देतच नाही. पण ते काय 8-9 हजार रुपये 8,000 रुपये देतात वेळ त्यांना वेळ येऊ नये. 7वा महिना चालू आहे त्यांना 1 रुपया नाही ते लोक काय करतात कसं परिवार करतो. जर दवाखान्यामध्ये त्यांच्याकडे पैसे नाही काय म्हणून ते काम करतो आणि त्यांच्याकडे राजकीय लक्ष नगरपालिकेचं लक्ष त्या लोकांकडे लोकांची यांना गरज नसल्या पाहिजे आणि यांना गावाचा काही विकास करायचा नाही काही नाही. यांना आलेले सगळे पैसे स्वतः खाऊन घ्यायचे. आतापर्यंत जे पाथरी नगरपालिकेला प्राप्त निधी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वित्त आयोगाचे पैसे पाणी पुरवठा गावाची स्वच्छता आणि दिवाबत्ती ह्याच्यावर खर्च करता प्रामुख्याने प्राधान्य असतात. ह्याच्यासाठी जे निधीचा विनियोग करायला पाहिजे. आज आपण पाहतो की पाथरीमध्ये सफाई कर्मचाऱ्याचे 8 महिने झाले पगार नाही. पाणी पुरवठावाल्याचे 9 महिन्यापासून पगार नाही आणि पाणी पुरवठावाल्याने आजपासून पाणी पुरवठा खंडित केला. आतापर्यंत 3 वेळेस पाणी पुरवठ्याची लाईट कट झाली. त्या ठिकाणी बिल भरले नाही. त्याच्यामुळे गावकऱ्याच्या पाण्याचं जे मिळणारा पाणी आहे 3 दिवसाआड पाणी मिळत होतं. 8-8, 10-10 दिवस पाणी मिळत नाही. पाणीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकेल नाही. एकदा ब्लिचिंग पावडर आणला आमच्या मागणीवर तर पुन्हा अजून ब्लिचिंग पावडर टाकतात का नाही. आज पाण्यामध्ये वास या ठिकाणी सगळं नागरिकाचे पाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. आज सर्वसामान्य नागरिक पाथरी शहरामध्ये जारचं पाणी पिते. 20 रुपयाला 1 जार आहे. अशी अवस्था पाथरी शहरामध्ये करून ठेवलेली आहे. आमची प्रमुख मागणी आहे की आतापर्यंत 11 कोटी रुपये नगरपालिकेमध्ये 3-4 योजनेमध्ये प्राप्त झाले. त्याच्यामध्ये 8 कोटी 11 लाख रुपये वित्त आयोगाचे 67 लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेले आहे. 1 कोटी 20 लाख रुपये रस्ता अनुदानासाठी आलेले 67 लाख रुपये मुद्रांक शुल्क मधून उपलब्ध झालेले. हे पैसे कुठं गेले हे आज नगरपालिकेमध्ये तुम्ही हे पैशाचं काय काम केलं ते काम बी दिसत नाही आणि पैसेही दिसत नाही आणि कर्मचाऱ्याची पगार पण होत नाही. याच्यामध्ये सगळं एक संगनमत मुख्याधिकारी आणि अध्यक्ष यांचे संगनमताने पैशाचा अपहार केलं हे आमचा त्याला म्हणणं आहे. की याची सखोल चौकशीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 2दा निवेदन दिलं भेटलो आणि आम्ही त्याला विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे मागणीवर दुर्लक्षित केल्यासारखं असं आम्हाला दिसतंय. म्हणून आज आम्ही या ठिकाणी एक साखळी उपोषण सुरू केलेले आहे आणि साखळी उपोषणाचं रूपांतर जर लवकरात लवकर ह्यांनी हे पैशाचा आम्हाला हिशोब दिला नाही
तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरुवात करू आणि गांधीवादी मार्गाने आमचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रश्न करून की कारण की पाथरी नगरपालिकेमध्ये आज सर्वसामान्य नागरिकाचे काम होत नाही, दलालामार्फत काम होतात. आज सर्व शासकीय काम दुसरे शासकीय काम मध्ये सुद्धा अर्थ आणण्याचं काय ह्या ठिकाणी काम करतात. अशा पद्धतीने कार्य करत ही नगरपालिका आहे. मुख्याधिकारी या ठिकाणी बसत नाही, लोकांचे काम या ठिकाणी होत नाही. तर याच्यामुळे आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्व लोकांनी उपोषणाची सुरुवात केलेली आहे आणि नागरिकांचा चांगला मोठा पाठिंबा या उपोषणाला मिळत आहे. तर निश्चितपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे चौकशीमध्ये निष्पन्न होईल याची आम्हाला आशा आहे.